महानाट्याच्या खूप कष्ट आहे, बिचारे रात्रंदिवस एवढे पळाले नाही त्याचं त्या ठिकाणी त्यांना प्रत्येक जाईल त्या ठिकाणी अडचण येत होती, पण आम्ही मागं हटलो नाही. आम्हाला माहीत नव्हतं पुढं काय होईल, 15 दिवसांनी कसं होईल नियोजन, काय एवढी लोक येणार, त्यांची बसायची व्यवस्था, सगळ्या गोष्टी कशा जुळून येतील. पण आपण कुठली गोष्ट चांगली करायची ठरवली तर निश्चित त्या ठिकाणी परमेश्वर सुद्धा आपल्याला साथ देत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि आज हा ऐतिहासिक सोहळा या ठिकाणी पार पडत आहे दादा. त्यामुळे मी तुमच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम घ्यायचा ठरवला. दादांच्या वाढदिवसानिमित्त मी सर्व नागरिकांच्या वतीने दादांना या ठिकाणी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आई तुळजाभवानी चरणी आणि नागेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आमच्या या हिंदुत्ववादी आमदारांना उदंड आयुष्य, चांगलं आरोग्य आणि जनसेवा अजून दुपटीने या ठिकाणी करण्याची ताकद आणि येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये दादा आज नागेश्वर महाराजांच्या भूमीत बोलतोय. आज न उद्या तुम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे मंत्री म्हणून या ठिकाणी आपण पुन्हा एकदा मोठा कार्यक्रम या ठिकाणी घेऊ आणि तुम्ही होणारच एवढी गॅरंटी आमच्यासारख्या सहकार्यांना आहे. एवढंच या ठिकाणी दादा बोलतो. या ठिकाणी मी पुन्हा एकदा आलेल्या सर्व नागरिकांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कोणाला आतमध्ये येण्यासाठी काही त्रास झाला असेल, कोणाकडनं काही चुकीची जर वागणूक मिळाली असेल तर एक आयोजक म्हणून मी सगळ्यांची या ठिकाणी प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो. कारण एवढं मोठं आयोजन करत असताना थोड्याफार चुका होत असेल, तुमचा एक सेवक म्हणून तुम्ही या चुका माझ्या पत्रात घ्या एवढंच या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज संविधान दिवस आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्याचे ज्यांनी साधलं ते डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज आपण स्मृतीला अभिवादन करू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, अण्णाभाऊ साठेंचा. थोडासा आवाज कमी येतो तर खडवडी वाढेल. त्याच्याकडे काय कार्यक्रम जाणता राजा या कार्यक्रमाचं या ठिकाणी पहिला दिवस त्याचे उद्घाटन आज या ठिकाणी होते आणि उद्घाटनाला आपल्याला